पुण्यातील संगमवाडीमध्ये संशयास्पदरित्या एका तरुणीची डेड बॉडी जी आहे ती सापडलेली आहे। खरं तर ही तरुणी गेल्या 1-1.5 दिवसांपासून बेपत्ता होती आणि त्यानंतर तिला शोधत शोधत जेव्हा तिचे कुटुंबीय या ठिकाणी आले त्यानंतर हे सगळं जे आहे ते सध्या उघडकीस आलेलं पाहायला मिळतंय। मुळात या प्रकरणामध्ये एका तरुणाने या तरुणीची हत्या केली आणि त्यानंतर त्याने स्वतः सुद्धा रेल्वेखाली उडी मारून आत्महत्या केल्याचं हे संपूर्ण प्रकरण आहे। आता मी ज्या ठिकाणी उभी आहे हे तेच लोकेशन आहे जिथे ही सगळी गंभीर घटना जी आहे ती खरं तर घडलेली आहे। समोर आत्ता जो बंगला दिसतोय तुळजाई नावाचा, याच ठिकाणी गणेश काळे नावाचा मूळचा बीडचा असलेला 28 वर्षीय तरुण गेल्या 2 वर्षांपासून या ठिकाणी वास्तव्यास होता। तो इथेच जवळच असलेल्या रुबी हॉल क्लिनिक नावाचं जे हॉस्पिटल आहे पुण्यातलं त्या ठिकाणी लॅब टेक्निशियन म्हणून काम करत होता। तर ही जी तरुणी आहे ती सुद्धा त्याच रुबी हॉल क्लिनिकमध्ये कामाला असल्याची माहिती मिळते। गेल्या 1-1.5 दिवसांपासून ही तरुणी बेपत्ता होती आणि विशेष म्हणजे ही जी तरुणी आहे ती पुण्यातीलच एका पोलीस कर्मचाऱ्याची मुलगी आहे। तिचे वडील जे आहेत ते पुण्यातल्या एका शास्त्रीनगर नावाचं येरवड्याच्या अंतर्गत येणारं एक पोलीस स्टेशन आहे, त्या ठिकाणी ते स्वतः कर्मचारी आहेत। आणि असं असताना ही मुलगी 1-1.5 दिवसांपासून बेपत्ता होती आणि मग ही बेपत्ता नेमकी कुठे झालेली आहे किंवा तिचा शोधाशोध करण्यासाठी मग काल त्यांनी पहिल्यांदा एक मिसिंगची तक्रार दाखल केली आणि कालपासून खरं तर तिचा शोध सुरू होता। तिचा फोन लागत होता, मात्र लोकेशन जे आहे ते या परिसरात संगमवाडीच्या या परिसरात येऊन तिचं लोकेशन सापडत नव्हतं। इथपर्यंतचं शेवटचं लोकेशन तिचं दाखवत होतं। त्यामुळे मग नंतर जेव्हा आणखी तपास करण्यात आला किंवा हा जो गणेश काळे आहे त्याचा फोटो दाखवण्यात आलेला होता या मुलीच्या वडिलांकडून, आजूबाजूला काही थोडीशी चौकशी केल्याच्या नंतर मग हा तरुण याच ठिकाणी राहत असल्याचं कळलं। त्यानंतर खरं तर पोलिसांनी या ठिकाणी जाऊन जी आहे की ती थोडीशी तपास करण्याचा चौकशी करण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यावेळी या घराचं जी रूम आहे त्या रूमचं लॉक बंद होतं, कुलूप लावलेलं होतं आणि त्यामुळे त्या ठिकाणी पहिल्यांदा कोणी गेलेलं नाही। मात्र नंतर आपण पोलिसांची पूर्ण टीम दाखल झाल्याच्या नंतर या ठिकाणी कुलूप तोडून जेव्हा काही इथले स्थानिक रहिवासी असतील किंवा पोलीस कर्मचारी असतील हे सगळेजण जेव्हा कुलूप तोडून आतमध्ये गेले त्यानंतर ही मृतदेह जो आहे तो दिसून आला। हा मृतदेह प्राथमिक जी काही माहिती मिळते त्यानुसार अर्धनग्न स्वरूपात असा हा मृतदेह होता। त्यानंतर पोलिसांनी ही बॉडी रिकव्हर करण्यासाठी पहिल्यांदा तर या ठिकाणी फॉरेन्सिकची टीम दाखल झाली। फॉरेन्सिकचं संपूर्ण पंचनामा आणि त्याच्यानंतर फॉरेन्सिकचा जो काही तपास असतो तो सगळा झाल्याच्या नंतर पुरावे गोळा केल्याच्या नंतर या ठिकाणून आता डेड बॉडी जी आहे ती पोलिसांनी ताब्यात घेतलेली आहे। पोस्टमॉर्टमसाठी ही डेड बॉडी पाठवण्यात आलेली आहे। मात्र हा जो तरुण आहे गणेश काळे नावाचा, हा तरुण आणि ही तरुणी गेल्या अनेक वर्षांपासून एकमेकांच्या ओळखीचे होते अशी एक प्राथमिक माहिती मिळते। त्याचबरोबर त्याने तिचा खून नेमका कशासाठी केला हे कळत नाहीये। जे काही स्थानिकांकडून माहिती समोर येते त्यानुसार ही तरुणी याआधी सुद्धा 1-2 वेळा या परिसरामध्ये येऊन गेल्याचं कळतंय। ती काल परवापासून गायब होती, बेपत्ता होती आणि जेव्हा तिला शोधत तिचे कुटुंबीय या ठिकाणी आले, म्हणजे तिचे वडील स्वतः पोलीस कर्मचारी असल्यामुळे ते जेव्हा तिला शोधत इथपर्यंत आले, लोकेशन ट्रॅकर लावलेलं होतं आणि त्यानंतर हे सगळं प्रकरण जे आहे ते आता उघडकीस आलेलं पाहायला मिळतंय। विशेष म्हणजे या संपूर्ण प्रकरणामध्ये ही जी तरुणी आहे या तरुणीचं लग्न ठरलेलं होतं। अवघ्या काही दिवसांवरती तिचं लग्न आलेलं आहे। महिनाभराच्या आत तिचं लग्न असताना आता हा संपूर्ण प्रकार जो आहे तो धक्कादायक प्रकार या ठिकाणी घडल्याचं समोर आलंय। त्यामुळे नेमकी ही हत्या कशामुळे झाली आणि या दोघांमध्ये नेमकं शेवटचं कन्व्हर्सेशन काय झालेलं होतं, ही हत्या पूर्वनियोजित कट होता की मग या ठिकाणी आल्यानंतर त्यांचे काही वाद झाले आणि त्यातून हे सगळं झालं, हे सध्या पोलिसांकडून तपास केला जातोय। मात्र जेव्हा या तरुणीची हत्या या ठिकाणी करण्यात आली त्यानंतर या तरुणाने स्वतः सुद्धा इथून पहिल्यांदा तर जाताना त्याने ही जी डेड बॉडी आहे या डेड बॉडीसाठी पहिल्यांदा पंखा लावलेला होता, दारं खिडक्या सगळं बंद करून घेतलं आणि त्यानंतर घराला कुलूप लावून तो इथून निघाला, स्वतःची गाडी काढली आणि गाडी घेऊन तो तळेगावला गेला। तळेगावच्या रेल्वे स्टेशनवर रेल्वे खाली उडी मारून त्याने सुद्धा आत्महत्या केली। त्याची सुद्धा बॉडी रिकव्हर करण्याचं काम सध्या सुरू आहे। हे सगळंच घडलेलं असताना शेजाऱ्यांना याविषयीची कुठलीही माहिती नव्हती। 1-1.5 दिवसांपासून हे सगळं घडलंय। मात्र जेव्हा पोलिसांची टीम या ठिकाणी दाखल झाली त्यानंतर हे संपूर्ण प्रकरण आता उघडकीस आलेलं पाहायला मिळतंय। अर्थात या संपूर्ण प्रकरणामध्ये अनेक प्रश्न आहेत जे अजूनही अनुत्तरित असलेले पाहायला मिळतात, ज्याच्यावर पोलिसांचा तपास सुद्धा सुरू असलेला पाहायला मिळतोय। माझ्याबरोबर गणेश काळे आहेत ज्यांच्याबरोबर खरं तर अग्रीमेंट झालेलं होतं काही दिवसांपूर्वीच। नेमक्या अग्रीमेंट मध्ये म्हणलेलं होतं आणि किती वर्षांपासून हा या ठिकाणी राहत होता? मी इथं 25 वर्षापासून राहतोय, 95 पासून। आणि तो कधीपासून? तो आता 2023 पासून त्याचं ॲग्रीमेंट झालेलं आहे। हां, असं आता देखील तोच ॲग्रीमेंट करूनच राहतोय। शेवटचं अग्रीमेंट कधी केलं होतं? 2023 ना, अच्छा, 23ला केलं आणि आता आपण रिन्यू केलं परत ॲग्रीमेंट। परवा गुरुवारी 27 तारखेला रिन्यू केलं। म्हणजे 2 दिवसांपूर्वीच त्याची तुमची भेटही झाली? हो, गुरुवारी आता 27 तारखेला त्याची माझी भेट झाली दवाखान्यामध्ये माझ्या।
एकंदरीत तुम्ही जेव्हा ऍग्रीमेंट वगैरे केलं होतं तुम्हाला असं काही वाटलं होतं मुलाचं थोडं काही काही नाही, अजिबात काही नाही. तो अत्यंत विनम्र आणि चांगला पर्सनॅलिटी. रुबी हॉलमध्ये तो लॅब टेक्निशियन म्हणून जॉबला होता. आणि शेवटचं त्याला इथे कधी कोणी पाहिलंय वगैरे काल परवा मध्ये असं तुम्हाला काही माहिती मिळाली? नाही, मला फक्त ते वरचा जो आमचा आहे त्या शेजारचा जो टेनंट स्वप्नील सोनावणे म्हणून, तो म्हटलं शुक्रवारी सकाळी माझी फक्त पार्किंगमध्ये भेट झाली जाताना. तोही ड्युटीला निघाला होता, तोही ड्युटीला निघाला. तेवढंच फक्त, बाकी काहीच नाही. काय बोलाचाली झाली नाही किंवा नुसतं हाय हॅलो वगैरे, बाकी काही नाही. या सगळ्यानंतर तुम्हाला या घटनेबाबत कधी कळलं पोलिसांकडून? डिपार्टमेंटवालाच चालते 11:30 मला फोन केला. मला म्हटले की तुमचीच बिल्डिंग का? हा म्हटलं. आणि कोण राहतं? मग म्हटलं सांगितलं असं असं हे राहतात. मग म्हटलं मग त्यात गणेश काळेचं पण नाव आलं. हा म्हटलं त्याचं काय आहे का तुमच्याकडे? म्हटलं मग माझ्याकडे फोन नंबर आहे म्हटलं. म्हटलं मी फोन करून तुम्हाला सांगतो. मग मी त्याला 2-3 वेळा फोन लावला तर फोन त्याचा स्विच ऑफ लागला. हां. आणि त्याचा जो मित्र आहे, मग तो पण मला भेटला होता. त्याच्या ओळखी तो इथं संगमवाडीमध्ये राहत होता तो मित्र. त्याचं मी नाव सांगतो. भवर भानुदास म्हणून त्याचा मित्र आहे. तो पण बीडचाच आहे आणि हा पण बीडचा राहणार आहे. तो पहिल्यांदा सूर्यकांत बिरदवण्याच्याकडं भाड्याने राहत होता, भवर भानुदास. आता सध्या तो धानवेला राहायला गेला आणि तो माझ्याकडे पेशंट म्हणून यायचा अधून. मग त्यांनी ते ओळख वगैरे सांगितली. मी त्याचे ते बघितलं सगळे डॉक्युमेंट वगैरे पॅन आता. आणि मग त्यामुळे तो रुबी हॉलला सर्व्हिसला एकंदर पर्सनॅलिटी बघून मग मी त्याला म्हटलं ठीक आहे भाड्याने दे. पण पर्सनॅलिटी बघून तुम्हाला असं कधी वाटलं की असं कधीच नाही. परवा गुरुवारी पण नाही वाटलं. तो वेळोवेळी समजा भाडे देताना उशीर होणार असेल तर मला येऊन दवाखान्यात भेटायचं. पण ही इज व्हेरी जेंटल पर्सन. जेंटल, सोबर, काही प्रॉब्लेम नाही. तुम्हालाही धक्का बसला असेल? नाही, ऑफकोर्स हे ऐकल्यानंतर मला शॉक बसला ना. डिपार्टमेंटचे लोक घरी आले म्हणजे. आणि ही सगळी कशी स्टँडर्ड लोकॅलिटी आहे ना आमची. हा. नक्कीच आपण बघतोय की गणेश काळे याने स्वतः आता आत्महत्या सुद्धा केल्याचं सगळं समोर आल्याच्या नंतर घरमालक जे आहेत त्यांचा सुद्धा या सगळ्यामध्ये जबाब घेतला जाणार आहे. आणि त्यानंतर या सगळ्या चौकशीतून नेमकं काय काय समोर येतं, पोलिसांचा तपासही सुरू आहे. या सगळ्या तपासाच्या नंतर नेमकं काय समोर येतं हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. ही सगळी घटना घडल्याच्या नंतर खरं तर प्रत्यक्ष ज्यांनी हा दरवाजा तोडला होता आणि त्यानंतर पुढे नेमकं काय काय घडलं होतं हे जाणून घेणार आहोत. माझ्याबरोबर ते स्वतः आहेत ज्यांनी हा दरवाजा तोडला होता. काका, काय नेमकं तुम्ही पाहिलं आणि कधीपासून इथे म्हणजे पोलिसांचा तपास वगैरे सगळं चालू होतं? सकाळी ते साधारण 11-11:30 वाजता आले मुलीचे वडील. त्यांचा मोबाईल ट्रॅक झाला इथे म्हणून आले होते. ते शोधाशोध करत होते. आम्हाला रूम सापडली पण त्याला लॉक होतं आणि मग ते म्हणले नका तोडू, डायरेक्ट पोलिसांना बोलवतो. मग पोलीस आल्यानंतर आम्ही ते लॉक तोडलं आणि तोडून आतमध्ये गेल्यानंतर ते समोरच ते मुली मृत अवस्थेत पडलेली होती. तिच्या तोंडातून रक्त वगैरे आलेलं होतं असं. आणि कपडे नव्हते तिच्या अंगावर. प्राथमिक दृष्ट्या पाहिल्यानंतर काय नेमकं झालंय, म्हणजे असं काही झटापट झालीये किंवा असं वार झालेत, गळा दाबला, असं काही शक्यता वाटत होती काय? नाही, आम्हाला तर मी तर कुलूप तोडून फक्त आतमध्ये गेलो आणि तेवढं समोर दिसलं. असं प्राथमिक दर्शक काय मी काय सांगू शकत नाही तसं ना. फक्त प्रेत पाहिलं नाही. पण जे लोकेशन शोधत आले होते ते फक्त मुलीचे वडील आले होते की पोलीस आले होते? नाही, मुलीचे वडील होते. तिचा मोबाईल ट्रॅक करत आले होते. या मुलीला तुम्ही या परिसरात कधी याच्या आधी पाहिलं होतं? नाही, कधी पाहिली नाही तिला. किंवा जो मुलगा होता या सगळ्यामध्ये गणेश काळे, त्याच्याविषयी तो कसा होता किंवा इतरांशी त्याचं वागणं शेजारी? नाही, तो त्याचं कामाला जायचा यायचा. इतर कुणाशी काही संबंध नाही, काही नाही. वैयक्तिक मी त्याला कधी असं पाहिलेलं नाही. गाडी लावताना दिसायचा वगैरे एवढंच. पण कुणाशी संबंधात नव्हता तो. कामाला जायचा यायचं आपलं, तेवढंच काम. पण म्हणजे कालपासून हे सगळं घडल्याच्या नंतर तुम्हाला सगळ्यांना, शेजारी पाजारी सगळ्यांना आज सकाळी कळलं म्हणजे त्या आधी कुणालाच काही माहिती नव्हतं? आज सकाळी त्याचे वडील आले त्यावेळेस कळलंय. म्हणजे त्याही नंतर ज्या दरवाजाचं लॉक तोडल्यानंतर कळलं. तोपर्यंत फक्त मोबाईलचं लोकेशन इथे दाखवतंय एवढंच थांबलो होतो आम्ही. पोलिसांची वाट पाहत होतो. पण हे जे काही घडलंय हे कालच घडलंय हे कन्फर्म आहे का? म्हणजे काय आधी कधी घडलेलं असू शकतं, परवा वगैरे, काल घडलंय हे कन्फर्म आहे? हो, काल घडलं. नाही, मी तर नाही, पण काल असं सांगण्यात आलं की ते 8:30 वाजता त्यांनी हे केलं, सुसाईड केलं. त्यामुळं मग ते कालच घडलं असावं. म्हणजे पहिल्यांदा त्याने तिचा खून केला आणि त्याच्यानंतर त्याने तळेगावला जाऊन सुसाईड केली, अशी एक प्राथमिक माहिती समोर येते. एवढं तर मी नाही सांगू शकत, पण मला माहिती नाही एवढं. पण मी जेवढं माझ्याकडनं मी पाहिलं तेवढं सांगू शकतो मला. नक्कीच आपण बघतोय
अतिशय गंभीर असं हे सगळं प्रकरण आहे. नेमकं काय घडलंय हे अजून काहीच क्लिअर झालेलं नाहीये, कारण पोलिसांचा तपास सुरू आहे. डीसीपी सर स्वतः येऊन या ठिकाणी पाहणी करून गेलेले आहेत. पंचनामा झालाय, बॉडी सुद्धा ताब्यात घेतलेली आहे, पोस्टमॉर्टम होणार आहे आणि त्याच्यानंतर नेमकं हत्या कशा पद्धतीने झालेली आहे, कारण बॉडीवर फारसे काही व्रण वगैरे असं काही दिसलेलं नाहीये किंवा वार केलेल्या खुणा वगैरे कुठेच नाहीयेत. त्यामुळे हा खून नेमका कशा पद्धतीने झालाय हे पोस्टमॉर्टमच्या नंतर कळेल आणि त्याचबरोबर नेमकं कशामुळे हे झालं हे सगळं करण्यामागचं कारण काय होतं किंवा त्या तरुणाने तिला मारण्यामागचं कारण काय होतं, स्वतः आत्महत्या करण्यामागचं कारण काय होतं, हे सगळं आता पोलिसांच्या तपासातून समोर येणार आहे. त्यामुळे पोलीस अधिकृतरित्या या सगळ्याची काय माहिती देतात हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. कॅमेरा पर्सन शिवाजी साळुंखेंसह समृद्धी जाधव, टॉप न्यूज मराठी, पुणे. तुमची कार, इलेक्ट्रिक पॅनल, डेटा सर्व्हर आगीपासून सुरक्षित आहे का? नाही? मग आजच बसवा एफ प्रोटेक्ट टेम्परेचर ऍक्टिव्हेटेड फायर सपरेशन डिव्हाइस. यामध्ये आहे इको फ्रेंडली नॉन टॉक्सिक प्रेशराइज्ड लिक्विड, जे आग लागल्यास क्षणार्धात ऍक्टिव्हेट होऊन आगीवरती मिळवते नियंत्रण. बसवण्यास अतिशय सोपे आणि सुटसुटीत टेकालिपचे एक दर्जेदार उत्पादन एफ प्रोटेक्ट.